सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव समाधान शिबिराचे आयोजन कामन मंडळ विभागामार्फत पोमन येथील जैन मंदिरात करण्यात आलं होतं। या शिबिरात तत्काल घरपट्टे वाटप, उत्पन्न, जात व रहिवासी प्रमाणपत्र, दाखला, डिजिटल सातबारा अशा महसूल संबंधित विविध सेवा नागरिकांना देण्यात आल्या। 14 गावातील नागरिकांनी या समाधान शिबिरात उपस्थिती दर्शवली। यावेळी काही उपस्थित नागरिकांची कामे जागच्या जागी करून त्यांना पत्रके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली। या समाधान शिबिरासाठी उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, तहसीलदार दीपक गायकवाड, कामन मंडळ अधिकारी अरुण मुतडक, नगरसेवक सुनील आचोळकर, कामन तलाठी दत्ता डोईफोडे, पोमन तलाठी योगेश भोईर, ससूनवगर तलाठी सुशील मोरोळे, जुचंद्र तलाठी सुशांत घराडे, पोमन ग्रामपंचायत सरपंच आत्माराम ठाकरे, ग्रामविकास अधिकारी रमाकांत चव्हाण, माळजीपाडा ग्रामविकास अधिकारी किशोर पाटील यांच्यासह चंद्रपाडा व नागले ग्रामसेवक अनेक विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते। महसूल विभागाच्या वतीने वसई तालुक्यात ही समाधान शिबिरे दिनांक 7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहेत। यापुढे 3 समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे। या समाधान शिबिराबाबत कामन मंडळ अधिकारी अरुण मुतडक यांनी अधिक माहिती दिली आहे। पाहूया। वसई पूर्व भागात या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे प्रसिद्धी केलेली आहे? आम्ही या ठिकाणी कामन मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियान राबवायच्या उद्देशाने आमच्या जे 14 गावं आहेत या कामन मंडळातील वसई पूर्व विभागातील त्या सर्व गावातले ग्रामपंचायतमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी संबंधित ग्रामसेवक वगैरे त्यांना सर्व माहिती दिली। त्याचप्रमाणे गावागावात दवंडीचे आयोजन केले होतं। त्याच्यानंतर आम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी रिक्षामध्ये ॲटोमध्ये बसून या ठिकाणी सर्व 14 गावांमध्ये या आजच्या अभियानाचा आम्ही प्रचार करून लोकांना ज्या ज्या आवश्यक सेवा आहे त्या या ठिकाणी पुरवण्याच्या बाबत आणि त्यांना या ठिकाणी येण्याबाबत आम्ही आवाहन करण्यात आलेलं होतं। हा कार्यक्रम गेल्या 8 दिवसापासून आमचा सुरू होता। त्याचप्रमाणे सोशल मीडियामध्ये आणि त्याचं आम्ही आयोजन केलं होतं। प्रसिद्धी जास्तीत जास्त कशी दिली जाईल याबाबत योग्य ते नियोजन करून या ठिकाणचा आजचा कॅम्प आम्ही आयोजित केलेला आहे। या समाधान शिबिराच्या माध्यमातून कुठल्या प्रकारच्या सेवा नागरिकांना दिल्या जातात? या समाधान शिबिराच्या माध्यमातून जवळपास शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे 14 ते 15 सेवा आम्ही या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत। त्यामध्ये विविध प्रकारचे जे शाळेच्या मुलांना दाखले पाहिजे तर ते दाखले, त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांसाठी सातबारा, डिजिटल सातबारा कोणत्या प्रकारे उपलब्ध करून घ्यायचा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। त्याचप्रमाणे येण्याची जी सनद असते त्याबाबत जे नवीन काही नियम आलेले शासनाचे नियम ते देखील या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितले। तसेच आधार कार्डमध्ये काही दुरुस्ती असेल, नवीन आधार कार्ड असेल ते अपडेट करण्याचं या ठिकाणी काम केलं। त्याचप्रमाणे अत्यंत पब्लिकचा जिव्हाळ्याचा विषय पुरवठाबाबत जे त्यांचे रेशन कार्ड असतात ते ऑनलाईन करण्यात आले। त्याचप्रमाणे रेशन कार्डमध्ये कोणाचं नाव ॲड करायचं असेल, नाव कमी करायचे असेल तर ते देखील या ठिकाणी काम केलेले आहे। या समाधान शिबिरामध्ये आतापर्यंत कशा प्रकारे प्रतिसाद मिळत आहे? यामध्ये म्हणजे तालुक्यात जे शिबिर झाले त्याचप्रमाणे इकडं देखील आमचं हे 6वं शिबिर होतं तालुक्यातलं। प्रचंड प्रमाणात या ठिकाणी देखील आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे। 14 गावातले असंख्य नागरिक या ठिकाणी उपस्थित होते, शेतकरी बांधव उपस्थित होते। त्यांना योग्य प्रकारे आम्ही मार्गदर्शन केलं आणि जवळपास 250 ते 300 प्रकारचे विविध प्रकारचे दाखले म्हणा या ठिकाणी आम्ही त्यांना वितरित केलेले आहेत।